या पोर्टलला उघडण्यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हा पोर्टल काम कसं करतं. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला जे मनाचे 3 स्तर आहेत हे समजून घ्यावे लागतील. ठीक आहे. त्यात आपण कॉन्शियस माइंड म्हणजे चेतन मन, सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन आणि अनकॉन्शियस माइंड म्हणजे अचेतन मन, ह्या 3 स्तरांना आपल्याला समजून घ्यावं लागेल की हे नक्की काम कसं करतं. ठीक आहे. जर मी तुम्हाला म्हटलं की आपल्या प्रारब्धाची जी संचित ज्याला आपण म्हणतो, हे संचित कर्म हा जो भावनांचा भवसागर आहे, आपल्या कर्मांचा भवसागर आहे, हा एकत्रित कुठे आहे तर तो अनकॉन्शियस माइंड मध्ये आहे. ठीक आहे. अनकॉन्शियस माइंड मधून एक एक इव्हेंट सबकॉन्शियस माइंड मध्ये येतं. सबकॉन्शियस माइंडचं काम जे अवचेतन मन आहे, याचं काम काय माहितीये का? या माइंडचं काम आहे प्रत्येक गोष्टीला नॉन जजमेंटल होऊन मॅनिफेस्ट करून देणं. ठीक आहे. तर प्रारब्धातून म्हणजेच अनकॉन्शियस म्हणून आलेला एक इव्हेंट अवचेतन मन फक्त काय करतं? मॅनिफेस्ट करण्याचं काम करतं. मग चेतन मन काय करतं? चेतन मन इन्फॉर्मेशन गोळा करून बसलेलं असतं.